माझ्यासाठी काढा बनव. दूध उतू जात आहे. दही रवीने घुसवून घे. साखर संपली आहे. भाजी नितळून घे. ही आणि अशाच प्रकारची वाक्य आपण रोज किचनमध्ये बोलत असतो. पण तुम्हाला माहित आहे का की ही वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलली जातात? आज आपण अशाच प्रकारचे स्वयंपाकघरात वापरली जाणारी किंवा बोलली जाणारी उपयोगी अशी इंग्रजीची वाक्य शिकणार आहोत, की जी तुम्हाला इंग्रजी शिकायला आणि बोलायला खूप उपयोगी ठरणार आहेत. चला सुरू करूया आपण ही वाक्य. मी खवय्ये आहे. आय एम फूडी. आय एम फूडी. तुळशीच्या पानांचा काढा बनव. मेक अ डिकॉक्शन ऑफ बॅसिल लीव्स. डिकॉक्शन म्हणजे काढा. कॉफी तयार आहे का? इज द कॉफी रेडी? इज द कॉफी रेडी? चहा गाळणीने गाळून घे. स्ट्रेन द टी विथ ए स्ट्रेनर. स्ट्रेनर म्हणजे गाळणी की ज्याने आपण चहा गाळतो. परातीमध्ये पीठ चाळून घे. सिफ्ट द फ्लॉर इंटू ए बाउल. सिफ्ट म्हणजे चाळणे आणि ज्याने आपण चाळतो त्याला चाळणी बोललं जातं आणि इंग्लिशमध्ये त्याला सीव बोललं जातं. पीठ मळून घे. नीड द डो. डो म्हणजे कणिक. नीड म्हणजे मळणे. लाटणे कुठे आहे? वेअर इज द रोलिंग पिन? रोलिंग पिन म्हणजे लाटणे. पोळपाटावर थोडंसं पीठ टाक. स्प्रिंकल सम फ्लॉवर ऑन द रोलिंग बोर्ड. रोलिंग बोर्ड म्हणजे पोळपाट. स्प्रिंकल सम फ्लॉवर ऑन द रोलिंग बोर्ड. गोल आकारात चपात्या लाट. रोल आउट द चपातीज राऊंड. रोल आउट म्हणजे लाटणे. तवा गरम झालाय का? हॅज द ग्रिडल टर्न हॉट? ग्रिडल म्हणजे तवा. चपात्या भाजून घे. कुक द चपातीज ऑन द ग्रिडल किंवा बेक द चपातीज. वा, चपात्या फुगत आहेत. वा, द चपातीज आर पपिंग अप. पपिंग अप म्हणजे फुगणे. दूध गॅसवर उकळायला ठेव. पुट द मिल्क ऑन गॅस स्टोव टू बॉईल अप. आता इथे गॅस स्टोवला गॅस हॉप सुद्धा बोललं जातं. दूध उतू जात आहे. द मिल्क इज बॉइलिंग ओव्हर. बॉइलिंग ओव्हर म्हणजे उतू जाणे. दूध नासले आहे किंवा दूध खराब झाले आहे. द मिल्क हॅज टर्न सॉर किंवा द मिल्क इज स्पॉइल्ड. लिंबू पिळ. स्क्वीज द लेमन. स्क्वीज द लेमन. स्क्वीज म्हणजे पिळणे. साखर संपली आहे. शुगर हॅज रन आउट किंवा वी आर आउट ऑफ शुगर असंही बोललं जातं. दही कधी लावणार आहे? वेन आर यू गोइंग टू सेट द कर्ड? सेट द कर्ड म्हणजे दही लावणे. मला लिंबू पिळणं सापडत नाही. आय कांट फाइंड लेमन स्क्वीझर. आय कांट फाइंड लेमन स्क्वीझर. लेमन स्क्वीझर म्हणजे ज्याने आपण लिंबू पिळतो त्याला लेमन स्क्वीझर बोलतात. दूध फाडण्यासाठी त्यात थोडा लिंबाचा रस घाल. ॲड सम लेमन ज्यूस टू कर्डल द मिल्क. कर्डल द मिल्क म्हणजे दूध फाडणे. दही रवीने घुसवून घे आणि ताक बनव. चर्न द कर्ड विथ ए चर्नर अँड मेक बटर मिल्क. चर्न म्हणजे घुसळणे. जी प्रोसेस असते घुसळण्याची त्याला चर्न बोलतात आणि चर्नर म्हणजे रवी. रवी किंवा काही ठिकाणी घुसळणं असं पण बोललं जातं. मुलांना पावाबरोबर लोणी खायला आवडते. चिल्ड्रन लाईक टू ईट ब्रेड विथ बटर. चिल्ड्रन लाईक टू ईट ब्रेड विथ बटर. गरम चपातीवर तूप लाव. स्प्रेड घी ऑन द हॉट चपाती. स्प्रेड घी ऑन द हॉट चपाती. नाश्त्यासाठी काय बनवले आहे? व्हॉट्स फॉर द ब्रेकफास्ट? व्हॉट्स फॉर द ब्रेकफास्ट? तांदूळ स्वच्छ गाळून घे. वॉश द राईस क्लीन अँड ड्रेन इट. आता इथे ड्रेन इट म्हणजे गाळणे, पण तांदूळ मधलं आपण जे पाणी काढून टाकतो त्याला गाळणे म्हणतात आणि जे आपण चहा गाळून घेतो त्याला स्ट्रेन बोलतात. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद कर. टर्न ऑफ द गॅस आफ्टर द 3 whistles ऑफ कुकर. टर्न ऑफ द गॅस आफ्टर द 3 whistles ऑफ द कुकर. कुकर थंड होऊ दे. लेट द कुकर कूल डाऊन. लेट द कुकर कूल डाऊन. लसणाच्या पाकळ्या सोल. पील द गार्लिक क्लोज. पील द गार्लिक क्लोज. डोसा उलट, नाहीतर तो करपून जाईल. फ्लिप द डोसा अदरवाइज इट विल गेट बर्न्ड. बटाटे कुस्कर. मॅश द पोटॅटोज. मॅश द पोटॅटोज. काकडीची साल काढून त्याचे काप कर. पील द क्युकंबर अँड स्लाइस इट. पील द क्युकंबर अँड स्लाइस इट. कांदा फारच तिखट आहे. द ओनियन इज पंजंट और स्पायसी. ऑनियन इज पंजंट और स्पायसी म्हणजे जो ओनियनचा जो स्मेल असतो त्याला पंजंट असं बोललं जातं.
कांदा चिरताना माझ्या डोळ्यातून पाणी येते. माय आईज वॉटर वाईल कटिंग ऑनियन्स. माय आईज वॉटर वाईल कटिंग ऑनियन्स. शेंगदाणे भाज. रोस्ट द पीनट्स. रोस्ट द पीनट्स. खीर माझा आवडता पदार्थ आहे. राईस पुडिंग इज माय फेवरेट डिझर्ट. राईस पुडिंग इज माय फेवरेट डिझर्ट. डिझर्ट म्हणजे गोड पदार्थ आवडता आणि याचा उच्चार डिझर्ट असा होतो आणि जे डेझर्ट असतं त्याचा अर्थ वाळवंट असा होतो. खोबरे किसनीने किस. ग्रेट द कोकोनट विथ द ग्रेटर. ग्रेटर म्हणजे किसणी आणि ग्रेट म्हणजे किसणे. मसाले मिक्सर ग्राइंडरमध्ये वाट. ग्राइंड द स्पायसेस इन द मिक्सर ग्राइंडर. ग्राइंड द स्पायसेस इन द मिक्सर ग्राइंडर. लसूण खलबत्त्यामध्ये ठेचू का. शुड आय क्रश गार्लिक इन ए मोटार. शुड आय क्रश गार्लिक इन ए मोटार. मोटार म्हणजे खलबत्ता. कांदे चीर. चॉप द अनियन्स. चॉप द अनियन्स. चाकू खूप धारदार आहे, तो जपून वापर. नाईफ इज व्हेरी शार्प, हँडल इट केअरफुली. नाईफ इज व्हेरी शार्प, हँडल इट केअरफुली. भाजी चाळणीमध्ये निथळत ठेव. कीप द वेजीज इन द कोलँडर टू ड्रेन. किंवा लेट द वेजीज ड्रेन इन द कोलँडर. कोलँडर म्हणजे जे आपण भाज्या धुतल्यानंतर ज्यामध्ये भाज्या निथळण्यासाठी ठेवतो त्या भांड्याला त्याला कोलँडर किंवा असं चाळणी सुद्धा बोललं जातं. कढईमध्ये थोडं तेल गरम कर. हीट सम ऑइल इन ए पॅन. हीट सम ऑइल इन ए पॅन. मोहरी तडतडू दे. लेट द मस्टार्ड सीड्स क्रॅकल. लेट द मस्टार्ड सीड्स क्रॅकल. फोडणीमध्ये कढीपत्त्याची पाने घाल. ॲड करी लिव्स टू द टेम्परिंग. ॲड करी लिव्स टू द टेम्परिंग. टेम्परिंग म्हणजे फोडणी. भाजी नीट परतून घे. सॉटे द व्हेजिटेबल्स वेल. सॉटे द व्हेजिटेबल्स वेल. सॉटे म्हणजे परतणे. भाज्या मंद आचेवर शिजू दे. सिमर द व्हेजिटेबल्स. सिमर द व्हेजिटेबल्स. भाजी करपली आहे. द वेजीज गॉट बर्न्ट. द वेजीज गॉट बर्न्ट. आमटी सतत ढवळत राहा. स्टीर द करी कंटिन्युअसली. स्टीर द करी कंटिन्युअसली. स्टीर म्हणजे ढवळणे. हे पराठ्यात भरू का. शुड आय स्टफ दिस इन द पराठा. शुड आय स्टफ दिस इन द पराठा. चिकन मॅरिनेट कर. मॅरिनेट द चिकन. मॅरिनेट द चिकन. पकोडे तळा. फ्राय द फ्रिटर्स. फ्राय द फ्रिटर्स. फ्रिटर्स म्हणजे पकोडा. ओव्हन आधीच गरम करा. प्रीहीट द अवन. प्रीहीट द अवन. मोमो वाफेवर शिजवा. स्टीम द मोमोज. स्टीम द मोमोज. गणपती बाप्पासाठी खास उकडीचे मोदक बनवतात. स्टीम्ड मोदक्स आर स्पेशली मेड फॉर लॉर्ड गणेशा. स्टीम्ड मोदक्स आर स्पेशली मेड फॉर लॉर्ड गणेशा. स्टीम्ड मोदक्स म्हणजे उकडीचे मोदक. पनीर ग्रिल करा. ग्रिल द पनीर. ग्रिल द पनीर. लोणी वितळवा. मेल्ट द बटर. मेल्ट द बटर. अंडी फेटणीने फेटा. विस्क एग्स विथ ए विस्क. विस्क म्हणजे जी फेटणी असते अंडी फेटण्यासाठी त्याला विस्क बोलतात आणि जी प्रोसेस असते त्याला सुद्धा फेटण्याला सुद्धा विस्क बोललं जातं. दुपारच्या जेवणात मटर पनीर आणि पोळी आहे. देर इज मटर पनीर अँड रोटी फॉर लंच. देर इज मटर पनीर अँड रोटी फॉर लंच. गरम तेलातून भजी काढण्यासाठी झारा वापरा. यूज अ स्कीमर टू रिमूव्ह द फ्राईड पकोरास फ्रॉम द हॉट ऑइल. स्कीमर म्हणजे काय. जो झार असतो त्याला स्कीमर बोललं जातं. तिने सूप वाढण्यासाठी मोठा चमचा वापरला. शी यूज्ड अ लॅडल टू सर्व द सूप. शी यूज्ड अ लॅडल टू सर्व द सूप. लॅडल म्हणजे मोठा चमचा किंवा जी पळी. पळीला आपण लॅडल असं बोललं जातं. भांडी घास. वॉश किंवा क्लीन द युटेन्सिल्स किंवा स्क्रब द युटेन्सिल्स. फ्रेंड्स, मी या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त किचन युटेन्सिल्स, अप्लायन्सेस तसेच किचन ॲक्शन्स मेन्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज युअर सबस्क्रिप्शन मोटिवेट्स मी अ लॉट. तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.